राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची अर्थ खात्यावरून नाराजी। वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवार यांच्याकडून खंत व्यक्त। सूत्रांची माहिती। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना। माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी तटकरे, सोळंके, भुजबळ आणि अनिल पाटील यांच्यावर दिल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीत नाराजीचा सूर कायम। मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण। तर गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची सूचक प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एकहाती बहुमत। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत, तर पुणे, परभणी, हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार। भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार। मंत्री भुजबळांची माहिती। दिल्लीमध्ये आज 2 महत्त्वाच्या बैठका। कांदा आणि सिंचन प्रश्नावर तोडगा निघणार। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये। केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील। 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा। निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी। आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। मान्सूनचं आगमन लांबणीवर। केरळमध्ये यंदा 1 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होणार, तर महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 जून दरम्यान आगमनाचा अंदाज। पुढील काही दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा। सिडको क्षेत्रात 28 मे पासून 10% पाणी कपात होणार। संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय, तर पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अधिक मासातील कमला एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं। मंदिराचा गाभारा, सोळखांबे आणि मंदिर परिसराला आकर्षक अशी फुलांची सजावट। दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीमध्ये पहाटेपासूनच दाखल।